आणि बाजूला ठेवता, बस याच्या पलीकडे दुसरं काही करीन. हा गैरसमज आहे, असं काही नाही. आम्हाला मला एक प्रश्न पडलेला आहे. लेखी स्वरूपात कळवलेली आहे. हे तुम्ही आमचे कलेक्टरला बी किती मीटिंग वेळा जातात आपण? सर, असं होऊ नये. हे लोक सध्या पाठवू नका. अहो साहेब, मला 2 एकर जमीन आहे. मी फक्त 2 एकरवर जगतो आणि 2 एकरला 2 एकर माझी चालली. मला काय कसं काय आलो, मला यांच्या ऑफिस मध्ये नोटीस आली, तेव्हा ते भूमी अभिलेखची त्यांची पण नोटीस होती. मला यायला लागलं ना. बरोबर आहे ना. मी कसं मी स्वतःहून नाही आलो ना. नाही सर, हे तुम्ही नोटिसा काढायले म्हणून हा, पाहिले. पुन्हा आम्हाला याच्यानंतर यावंच लागेल. आम्हाला तुमच्या दारात येऊन बसावं लागेल बरं. अहो, एखाद्या वेळेस अटॅकनं जर त्याची बायको मेली, तुम्हाला सांगतो त्याची खरंच जेवण झाली साहेब. तुम्हाला वाटलं या तुम्ही त्याच्या जेव्हा ते शक्तीपीठ हाचा विषय आला का, तेव्हा आज मग मी बायको 3-4 दिवस जेवली नाही हो. तिला म्हणलं मला हे पुढे आणशील तू नाही परिस्थिती खूप बेकार आहे साहेब. दुसरीकडे कुठं तुम्हाला काम वाटत असेल नाही नाही, काय वरवर करणार आहे, साहेब? वरवर काहीच नाही. अशी परिस्थिती आहे. माझा वरवरचा हा. हरकती जोपर्यंत मिटत नाही. दिली तरी मी दुसरी जोपर्यंत बोलणं हा. घेऊ शकत नाही सर, दुसरीकडे जमीन साहेब. लास्ट आमचं एकच आहे. काय साहेब, ते सरकारने किती जरी पैसे दिले आम्हाला, तर आमचा लाग नाही आमच्या पिंगळीमध्ये कुठं जमीन घ्यायला साहेब. जी आहे ती राहू द्या. बाबतीची आमची लायकी नाही इकत घ्यायला साहेब जमीन. किती पैसे दिले सरकारने, अजिबात तिळभर होत नाही हो आम्हाला घेणं साहेब. आमची 4.5 एकर आहे साहेब. 4.5ला 4.5 चाली तिथंच असा टर्न आहे त्याच्यात. पुन्हा आंब्याची झाडं लावलेली आहे साहेब त्याच्यात. तुम्ही योग्य वाटल्यास कवा तुम्हाला कोणी अधिकारी तुमच्या रिकामं दाखवा. मी स्वतः नवरा बायको आम्ही बेजार होतो. दुसऱ्या सोयाबीन सुद्धा कापाय घेत नाही आम्ही. स्वतः काम करतो, स्वतः जगतो. एका पोरीचं लग्न केलं त्या शेतीवर साहेब, आणि ती जर जमीन गेली तर डायरेक्ट परभणी सोडून कुठं दखनात जावं लागेल साहेब कामाला. त्याशिवाय पर्याय नाही साहेब. किती जरी साहेब आता मोजणी बंद करून टाका. आता जोवर शेतकरी हे बोलतो जोपर्यंत हरकतीमध्ये हे होत नाही, निवाडा होत नाही, तोपर्यंत आमच्या शेतावर कोणी माणूस आलं तर ते आता महाराज काही. हा बस एवढे बरोबर. म्हणजे काय होईल, आज त्याला माणसाला वाचले आम्ही, उद्या त्याला कोणी मारलं काय झालं तर कोण काय. मॉबमध्ये काय असतं? ते तर होणारच. कोणता शेतकरी शिकलेला असं की आता काय तुमचा होणार? ते तलाठी बी तुमचे ते लक्षात येईना त्याच्यामध्ये. तुमचा माणूस बी मार खाऊन जाईल. आणि जेव्हा खायचा विषय नाही. रोज तुम्ही उगाच ते